स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। तसंच विविध योजनाचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। जर तुम्हाला विविध योजनाचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला एकूण एक डाऊट क्लिअर करण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करत असतो, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की भेट द्या। आता आपण बघू लाडकी बहीण योजना। मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जवळपास 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। मागील डिसेंबर महिन्यातील महिन्याच्या शेवटी डिसेंबरचा हप्ता मिळाला होता। डिसेंबर महिन्यात सरासरी एक दिवसात 60 ते 70 लाख महिलांना योजनेचा हप्ता मिळत होता। म्हणजेच 3 ते 4 दिवसांच्या निधीचे वितरण चालू होते। मित्रांनो अशी व्हिडिओ बघायला मला खूप मिळत की तुम्हाला एकच विनंती, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा। म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासाठी आणखी जास्त व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल। मग मित्रांनो या योजनेबद्दल आणखी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सांगत आहे मी की तुम्हाला जो आता जानेवारीचा हप्ता आहे तो केव्हा मिळणार आहे ते आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये आता डिस्कस करणार आहोत। मग मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी की 3 ते 4 दिवस लागतात या योजनेचा लाभ मिळण्यासाठी। मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्या महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी अगोदर जानेवारीचा हप्ता मिळेल। म्हणजेच सांगायचे झाले तर 23 जानेवारीपासून लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे मिळण्याची शक्यता आहे। मग तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं की 60 ते 70 महिलांना एका दिवसामध्ये या योजनेचे पैसे वितरित होतात। मग मित्रांनो जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। मग त्यांच्यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतील। आणि आपल्या ज्या मंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे की 26 जानेवारी अगोदर आम्ही या योजनेचा जो जानेवारीचा हप्ता तो देणार आहोत। म्हणजेच साधारणतः 23 ते 24 जानेवारीपासून आपल्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यावर मिळणार आहेत। मग मित्रांनो तुम्ही म्हणाल 2100 रुपये, तर जसं की तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदर देखील मी की मार्च महिन्यात म्हणजे जेव्हा आपला बजेट सादर होईल आपल्या राज्य सरकारचा, त्या बजेटमध्ये या ठिकाणी ते मांडतील आणि त्या बजेटमध्ये तरतूद करतील की आपल्या लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये हप्ता मिळायला पाहिजे। म्हणजे जोपर्यंत बजेट सादर होत नाही तोपर्यंत निधी आपल्या लाडक्या बहिणींच्या या योजनेसाठी उपलब्ध होणार नाही। म्हणजे आता जो निधी आहे तो पुरेसा आहे, पण 2100 रुपये देण्यासारखा निधी सध्या तरी आपल्या तरतूद दिसत नाही। मग मित्रांनो बजेटमध्ये सादर करतील आणि आपल्या लाडक्या बहिणींना ते 1500 वरून 2100 रुपये नक्कीच मार्चपासून मिळण्याची दाट शक्यता आहे। मग मित्रांनो आता आपण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकूण एक डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे। तुम्ही आपल्या व्हिडिओ बघू शकता आपल्या चॅनलला भेटून, त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघा। तुम्हाला एकूण एक व्हिडिओ मी सांगण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला डिस्कस करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही बघू शकता तुमचे प्रत्येक डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होईल। तसं मित्रांनो रेशन कार्ड वगैरे किंवा कोणत्या बहिणींना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळेल किंवा कोण पात्र कोण अपात्र हे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। मग मित्रांनो अपात्र महिला कोणत्या आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजेच ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा असतं त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला या योजनेसोबतच इतर योजनेचा देखील लाभ घेत आहेत, जसं की PM किसान योजना, एक उदाहरण सांगायचं म्हटलं इंदिरा आवास योजना, इंदिरा निराधार योजना, या योजना देखील जर कधी ज्या महिला लाभ घेत असतील या योजनेसोबत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, म्हणजे ज्यांच्याकडे शेती 5 एकरपेक्षा त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत। मग मित्रांनो तुम्हाला एक दोन गोष्टी मी क्लिअर करतो। ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी म्हणजे ज्यांचं अगोदर महाराष्ट्रात रहिवास होता त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु त्यांचं लग्न झाल्यानंतर ते जे महाराष्ट्र राज्याच्या बाहेर गेले म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर दिलं तर त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण की ते आता महाराष्ट्राचे रहिवासी किंवा आदिवासी त्यांचा महाराष्ट्रात राहिलेला नाही त्यामुळे। तसंच मित्रांनो या योजनेबद्दल इतर योजनेचा लाभ म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे की या योजनेची जी निधी ती 1500 रुपये आहे। मग तसं तुम्हाला PM किसान योजनेचे देखील 1500 भेटतात। असं जर काही तुम्हाला तिकडे देखील 1500 भेटतात इथे देखील 1500 भेटतात तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता, म्हणजेच 1500 रुपये भेटू शकतं। हां जर दुसऱ्या योजनेसाठी तुम्हाला 500 रुपये भेटतात, 1000 रुपये भेटताय, तर जो डिफरन्स आहे 1500 आणि 1000 मधला जो 500 डिफरन्स आहे तो तुमच्या खात्यावर दर महिन्याला येत राहील। म्हणजे तुम्हाला मिनिमम 1500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे। मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगतो ह्या व्हिडिओबद्दल किंवा अनेक विविध योजनाबद्दल मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे। जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन असेल आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळेल। सोबतच मित्रांनो मी तुम्हाला जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो आशा आहे तुम्हाला मी हा जो व्हिडिओ सांगितला या व्हिडिओतली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच काही ना काही फायदा झाला असेल। त्याबद्दल मी आशा किंवा अपेक्षा बाळगतो की तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा झालेला आहे।
मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. मनापासून धन्यवाद प्रकट करतो. असंच प्रेम तुम्ही नेहमी असू द्या आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला मी एकच विनंती करतो, आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपला धन्यवाद.